आहेत. एकवीर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर आणि मॅन ऑफ द मॅच फायनल करता टी-शर्ट्स लाभलेले आहेत. या सर्व दात्यांचं खूप खूप धन्यवाद. बोलूया मॅचच्या दिशेने. दोन संघांमध्ये ही बॅटल रंगताना आपण पाहत आहे. एका साईडनं गौतम आकरे, दुसऱ्या साईडनं मिलिंद दवणे यांना आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज सूरज पहिला षटक घेऊन अजिंक्य मराठा शिरगाव संघाकडून बिलॉंग करताना पहिला चेंडू सुंदररित्या ऑफ साईडला हा स्ट्रोक आपण पाहतोय. एकदा जरूर या ठिकाणी परिपूर्ण झाले. अकाउंट ओपनिंग केलंय पहिल्या चेंडूवरती एका धाब्याने 1 रन आपण पाहतोय. आणि पहिल्या चेंडूवरती फारच महत्वाची भूमिका असते, कारण की जेव्हा आपण प्रोफेशनल लेव्हलचं क्रिकेट खेळतो तेव्हा जे आपले कोच असतात, मार्गदर्शक असतात, ते नेहमीच सांगत असतात की पहिल्या चेंडूवरती एक धाव घ्या आणि तुमचं कॉन्फिडन्स लेव्हल द्विगुणित करा. आणि तेच आपण पाहिलं. यावेळेस आपण पाहतोय टप्पा चूक ठेवला, टर्न झाला चेंडू आणि यावेळेस आपण जर बघितलं तर व्हाईट बॉल चा इशारा या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्या. व्हाईट बॉल 2 धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज आपण पाहतोय सूरज पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि त्यानंतर व्हाईट बॉल. समोर बॅटर आपण पाहतोय मिलिंद दवणे. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय यस पायचीत पकडला गेला. लेग बिफोर विकेट होताना आपण पाहतोय मिलिंद दवणे गोल्डन डक वरती बाद होताना गॉन. किरीशी खरी किरीटा परी किरीशी खरी किरीटा परी हरी घातला छाटा हरी घातला छाटा. नवीन फलंदाज निखिल जातोय तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता. चांगली गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. टप्पा चूक ठेवला आणि यष्ट्यांच्या समोर पायचीत पकडलं गेलं. 2 चेंडू आतापर्यंत त्याने फेकलेत आणि 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट महत्वपूर्ण आपण पाहतोय मिलिंद दवणे याला मात्र बाद केलं. आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय बॅटर लेफ्ट हँडेड अर्थात निखिल याला आपण पाहू शकाल प्रमोट केलं या तिसऱ्या क्रमांकावरती. कशा अनुषंगाने फलंदाजी करेल या मॅच मध्ये आपण पाहतोय. निखिल याच्यावरती सार्थ विश्वास ठेवला गेलाय. तर गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय सूरज चांगले गोलंदाज आतापर्यंत करताना आपण पाहतोय. चांगले टर्न आहेत, चेंडू दोन्ही साईडनं वळवण्याची क्षमता आहे. तोच गोलंदाजी करताना आपण पाहतोय. यावेळेस सुंदर रीतीने आपण पाहत आहे. अतिशय सुरेखरित्या हा चेंडू पाहायला मिळाला. टप्पा चूक ठेवला आणि चेंडू थोडासा बाहेर निघताना आपण पाहत आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. चांगली गोलंदाजी, योग्य लेंथ लाईनचा वापर आतापर्यंत करताना आपण पाहतोय. सूरज हा गोलंदाज या षटकातील 4था चेंडू ओव्हर द विकेट. यावेळेस बॅटची कडा फ्लाइंग स्लिप मध्ये आपण पाहतोय. सुंदर रीतीने आपण पाहतोय फील्ड होताना पुन्हा एकदा धाव येत नाहीये. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. नवीन चेंडूने एक चांगली स्टार्ट मिळवून देतोय तो म्हणजेच हा गोलंदाज ज्या अनुषंगाने करण पाटील यांनी नाणेफेकीचा गोल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला. याच कारणास्तव आपण पाहतोय. यावेळेस पुढील चेंडू पुन्हा एकदा टप्पा चूक ठेवला गेलाय आणि टप्पा चूक ठेवल्यानंतर आपण पाहतोय कधी कधी चेंडू आतमध्ये वळतो तर कधी कधी चेंडू बाहेर वळतो. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय चांगली रीतीची गोलंदाजी करताना आपण पाहतोय हा गोलंदाज सूरज. 5 चेंडू आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. अनप्ले बॉल पाहायला मिळालाय. पुढील चेंडू यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉल पंचांना दर्शवत आहेत. व्हाईटच्या माध्यमातून 1 धाव या ठिकाणी मिळते.
एका धावेसहित जर आपण बघितलं तर धावा लागला धाव फलकावरती, ते म्हणजेच 3 धावा 3 रन या ठिकाणी स्कोर कार्ड वरती लागले गेल्यात. ते रन पहिल्या षटकातील अंतिम चेंडू आपण पाहत आहे. ग्रुप बी पॅनल आहे आणि ग्रुप पॅनल बी मधील आपण पाहत आहे अंतिम सामना. स्विच करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहतोय यू मिस आय विल डेफिनेटली मेजॉरिटी दुर्घटना घटी. यावेळेस जर आपण बघितलं तर ब्रॉन्झ बॅक वरती बाद होताना आपण पाहतोय. निखिल बॅक टू द डगआउट गॉन. सुंदर रीतीने स्ट्रोक आपण पाहतोय. अप्परकटचा स्ट्रोक परंतु चोला स्टॉप करण्यामध्ये यश आलाय. तत्पूर्वी आपण पाहतोय 2 धावा परिपूर्ण झाल्यात. क्षेत्ररक्षक आपण त्या ठिकाणी पाहू शकायला जय राऊत यांना पाहायला मिळत आहेत बॅकअप देताना. नवीन फलंदाज यज्ञेश यांना आपण पाहतोय, तर गोलंदाज दुर्वेश गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. दुर्वेश गावड गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात आणि 3 धावेसहित आपण पाहतोय 6 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक सुंदर रीतीने स्टार्ट मिळवून दिलं सुरतच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि त्यानंतर गोलंदाज दुर्वेश या ठिकाणी गोलंदाजी करताना अतिशय सुरेखरित्या गोलंदाजी आतापर्यंत करतोय. पहिला चेंडू आपण बघितला तर 3 धावा ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला आणि त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या रीतीने पीक केलं चेंडूला आणि यावेळेस आपण पाहतोय षटकार स्टॅम्प अँड डिपॉझिट 6 रन. तुझं देऊला षटकाराने अकाउंट ओपनिंग करताना आपण पाहतोय बॅटर यज्ञेश चांगल्या रीतीचा स्ट्रोक या ठिकाणी पीक केला आणि अतिशय सुरेखरित्या टायमिंग देखील पाहायला मिळाला आणि षटकार पाहायला मिळतोय. 2 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले. पहिल्या चेंडूवरती 3 धावा गौतम आकरे यांनी परिपूर्ण केला आणि त्यानंतर षटकार येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज दुर्वेश ओव्हर द विकेटने. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. पूर्णपणे एफर्ट्स दिले होते या चेंडूवरती, गती प्रोड्यूस केली गेली होती आणि याच कारणास्तव आपण पाहतोय त्याचा मोबदला त्याला मिळतोय. चेंडू निर्धाव या ठिकाणी पाहायला मिळालाय. 3 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि पॉवर प्लेच्या बंधनामध्ये गोलंदाजी करताना यावेळेस पुन्हा एकदा लेग ब्रेक आपण पाहतोय. चिप शॉट सुंदर रीतीने अतिशय सुरेखरित्या झेल या ठिकाणी परिपूर्ण आदित्यला आपण पाहत आहे. अशा प्रकारचे क्षेत्ररक्षक असणे तुमच्या संघामध्ये फारच गरजेची गोष्ट आहे आणि आपण पाहतो डीप मिड विकेट मध्ये हा झेल परिपूर्ण केला. सातत्याने आपण पाहतो डीप मिड विकेट मध्ये भारतीय संघाच्या माध्यमातून सर रवींद्र जडेजा यांना पण पाहिलंय, शिखर धवन यांना पाहिलंय आणि तेच कार्य या ठिकाणी करताना आदित्यला आपण पाहिलं. सुंदर रीतीने टेरिफिक कॅच यज्ञेश गॉन.
नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो यज्ञेश गेल्या मॅच मध्ये काही कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. चांगली कामगिरी. फलकावरती आपण पाहतो 13 धावा या लागल्या गेल्या 14 रन स्कोर कार्ड वरती. आतापर्यंत आपण जर बघितलं तर 5 चेंडू या षटकातील फेकून झालेत. अंतिम चेंडू पॉवर प्लेच्या बंधनातील गोलंदाज या ठिकाणी घेऊन येतोय तो म्हणजेच दुर्वेश गावड. समोर आपण पाहतोय गेल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच गौतम आकरे. आपण या बॅटची कडा फ्लाइंग स्लीप मध्ये हा चेंडू ट्रॅव्हर्स झाला. षटकाचे होते परिपूर्णता. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. षटक क्रमांक 1 मध्ये आपण बघितल्या 3 धावा आणि षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहताय 10 धावा. अशा अनुषंगाने आपण पाहताय दोघांची गती 13.50 हे सरासरी आपण पाहताय. आतापर्यंत वर्चस्व आहे गोलंदाजांचं. ज्या अनुषंगाने आतापर्यंत गोलंदाजी केलंय सुरतने चांगले स्टार्ट दिले आणि त्यानंतर आपण पाहतोय दुर्वेश गावडचं षटक पाहायला मिळालं. 12 चेंडू फेकून झालेत आणि 13 धावा लागल्या गेल्या 3 गडी बाद आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना दांडिया संघ पाहायला मिळत आहे तर दुसऱ्या साईडनं नाणेफेकीचा कोल जिंकून क्षेत्ररक्षण करताना संघ पाहायला मिळत आहे. अजिंक्य मराठा शिरगावा संघ पाहायला मिळत आहे. सुंदरपणे आपण पाहतोय डेलिकस टच पाहायला मिळाला. एक धाव जरूर मिळते परंतु चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. योगेश भागदारे चांगल्या टच मध्ये असताना आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये 4 षटकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती एक धाव परिपूर्ण झाली. फलकावरती धावा लागल्या 14. गोलंदाज सूरजला आपण पाहतोय. पहिलं षटक सुंदररित्या इकॉनॉमिकल. यावेळी सुंदररित्या ऍक्शन पॅक कॅलेंडर स्ट्रोक गौतम आकरे ब्रँडच्या माध्यमातून ब्रँडेड सेन्सेशनल षटकार 6 रन. 6 धावेने स्कोर कार्ड अप्लाय झालाय आणि जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 20 या आकड्यावरती 20 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. पहिला सामना गाजवला फलंदाजीमध्ये 30 धावा आणि गोलंदाजीमध्ये 3 विकेट आणि पुन्हा एकदा ते सातत्य आपण पाहतोय. सातत्याचं दुसरं नाव आपण पाहतोय गौतम आकरे. कन्सिस्टन्सी या ठिकाणी पाहायला मिळालंय. चांगल्या अनुषंगाने आतापर्यंत फलंदाजी करताना चांगल्या टच मध्ये आहेत आणि हा 2.4 सेंटीमीटरचा चेंडू जणू काय एखाद्या मोठ्या फुटबॉल प्रमाणे दिसू लागलाय. ज्या अनुषंगाने आतापर्यंत फलंदाजी झालाय या 2 मॅच मध्ये आपण पाहतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा चुकटूला थोडासा चेंडू खाली राहिला. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय आणि याच कारणास्तव आपण पाहतोय खेळपट्टी थोडंसं आपलं रंगरूप बदलताना बिहेवियर चेंजेस करताना पाहायला मिळत आहेत. दोघांची गती जर आपण पाहिली तर 20 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 3 चेंडू फेकून झालेत. यावेळेस अखोल टप्प्याचा चेंडू अखोल टप्पे तुम्ही गौतम आकरे समोर फेकू शकत नाहीये. हाफ ट्रॅकल बॉल कन्वर्ट इनटू द सिक्सर. 6 धावा या षटकामधील दुसरा षटकार आपण पाहताय. सुंदर फलंदाजी आपण पाहताय. चांगल्या पद्धतीने ज्या चेंडूंना रिस्पेक्ट द्यायचे
त्या चेंडूंना रिस्पेक्ट दिली जाते आणि ज्या चेंडूवरती मोठा प्रहार करायचा आहे त्याच चेंडू या ठिकाणी षटकार लगावले जात आहेत. धन्यवाद प्रेक्षक वर्ग हा चेंडू पुरवल्याबद्दल. या ठिकाणी आपण पाहतो रिक्षा चालक आमच्यापर्यंत हा चेंडू पोहोचवत आहेत. क्रिकेट प्रेमी आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय आमचे लाडके प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद लुटते. थँक्यू व्हेरी मच. धावा लागले धाव फलकावरती त्या म्हणजे 26 आतापर्यंत आपण पाहतोय षटकातील 4 चेंडू फेकून झालेत. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज सूरज. यावेळेस टप्पा चूक ठेवला. पुन्हा एकदा आपण पाहतोय षटकारानंतर कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालाय. सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. चांगल्या रीतीची गोलंदाजी. इट इज नो नेव्हर लेट टू मेंट. सुधारण्याला कधीच उशीर होत नसतो आणि तेच या ठिकाणी करताना आपण पाहिलंय या गोलंदाज सूरजला. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय पूर्णपणे पेट. या स्प्रिंगर इज गॉन. नाव अंपायर नाव विकेटचं पतन. बिग 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 विकेट. गौतम आकरे या ठिकाणी पंडूमध्ये परतला गेला. त्या क्रॉस करण्याचा प्रयत्न आणि टप्पा चूक ठेवला. स्टंप अटॅक या ठिकाणी पाहायला मिळाला. तो म्हणजे सूरजच्या माध्यमातून षटक परिपूर्ण झालंय. षटकामध्ये आपण बघितलं तर धावाला 13 आणि 1 विकेटचं पतन झालंय. 3 षटकांचा खेळ हा परिपूर्ण झालाय आणि धावांची गती जर आपण बघितली जाऊन पोहोचले 26-26. आदरणीय सन्माननीय कुलदीप खरे सर, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचंय आणि या मुख्य व्यासपीठावरूनच आपण या मॅचचा आनंद लुटायचा आहे. आदरणीय सन्माननीय कुलदीप खरे सर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता आपण पाहताय प्रथम क्रमांकाची गोल्डन ट्रॉफी हे मला स्पॉन्सरशिप केली गेली असे दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय श्रीयुत कुलदीप खरे सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये दुर्वेश. यापुढे टप्पा ट्रम्प लाईनच्या बाहेर होता आणि याच पंच दर्शवत आहेत. वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ईश्वर वैद्य या ठिकाणी सर पाहायला मिळत आहेत मेन पंचच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहे स्वप्नील केणी सर, प्रणव भरणेपाडा MC पॅनलचे पंच या ठिकाणी आपण पाहत आहे. त्यामुळे यॉर्कर लेनचा प्रभावी वापर पाहायला मिळालाय. एकदा परिपूर्ण थोडीशी मिसफील्ड आपण पाहत आहे आणि एकेरी धाव दोरीमध्ये कन्वर्ट झाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस आपण पाहत आहे मान्यवरांचं स्वागत केलं जात आहे. कॅमेऱ्यामध्ये क्षणचित्र या ठिकाणी कैद करताना आपण पाहत आहे. अनुराजी चव्हाण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहत आहे. आज संपूर्ण पालघरभर महाराष्ट्रभर ब्रँड बनले गेलेत. वेलकम सर. यावेळेस आपण पाहतोय हेलिकॉप्टर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. एकदा परिपूर्ण झाली फेकी फास्ट अँड फ्युरियस, परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. वेगाने आपण पाहतोय ऍज अ शार्प ऍज अन व्हिअर सशाप्रमाणे चपळाई पाहायला मिळाली आणि स्कोर कार्ड नेऊन पोहोचवलंय या 2 धावासहित. ते म्हणजे 31 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. यावेळेस आपण जर पाहिलं तर टप्पा चूक ठेवला गेला. कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न फुटवरचा भाऊ जाणवला आणि याच कारणास्तव आपण पाहतोय हा चेंडू निर्धाव मध्ये निघून गेला. डॉट बॉल आपण पाहतोय. गोलंदाज दुर्वेश गावड गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडू त्याच्या माध्यमातून फेकून झालेत. 4था चेंडू यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे आणि यावेळेस डीप विकेट बाउंड्री लाईन पार होताना आपण पाहतोय. षटकार 6 धावा. योगेश पागदारेला आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती.
चांगल्या रीतीची फलंदाजी पाहायला मिळालाय. धावफलकावरती आपण जर बघितलं तर धावा लागला 37 धावा या धावफलकावरती आपण पाहत आहे. दोन दिग्गज, दोन बलाढ्य मातब्बर संघांमध्ये हा सामना सुरू आहे. एका साईडनं दांडी हा संघ प्रथम फलंदाजी करतोय, तर दुसऱ्या साईडनं नाणेफेकीचा कौल जिंकून अजिंक्य मराठा शिरगाव हा संघ आपण पाहतोय. या ठिकाणी यष्टंत समोर पायचे लाईक बिफोर विकेट आपण पाहतोय. याला म्हणतात इंटरव्ह्यूअल विकेट. दिवा मातीचा आहे की सोन्याचा आहे हे महत्वाचं नसून तो अंधारामध्ये किती प्रकाश देतो हे फारच महत्वाचं आहे. आणि त्या पंक्तीतला प्लेअर आपण पाहू शकाल, दुर्वेश गावड विकेट टेकर बनला गेलाय. विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. आपण पाहतोय फलंदाज योगेश पागदारे चांगल्या टच मध्ये असताना या ठिकाणी तंबूमध्ये परतले गेलेत. गॉन या षटकातील 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. दुर्वेशला आपण पाहतोय चांगल्या रीतीचा स्पेल आतापर्यंत त्याने हाताळलाय. त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय 11 चेंडू डिलिव्हर आतापर्यंत झालेत आणि अंतिम चेंडू त्याच्या स्पेल मधील पाहायला मिळेल. धावा लागला धाव फलकावरती 37. षटक क्रमांक 4 मधील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये आहे. आपण पाहत आहेत पवन सुख मंडल लवली प्रेझेंट टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहत आहे. षटक क्रमांक 4 मधील आपण पाहतोय आणि दुर्वेश गावडच्या स्पेल मधील अंतिम चेंडू. नवीन फलंदाज आपण पाहतोय धीरज तामोरे, उत्कृष्ट क्रिकेटपटू आपण पाहतोय. एक धाव परिपूर्ण केली आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 38 रन 38 धावा या धाव फलकावरती. 4 षटकांचा खेळ हा परिपूर्ण झालाय आणि 4 षटकानंतर आपण पाहतोय दांडिया संघ जाऊन पोहोचलाय 38 धावा. आतापर्यंत 5 गडी बाद होताना आपण पाहतोय. अर्धा संघ डगआउट मध्ये परतला गेलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय हे 2 बॅटर एका साईडने धीरज तामोरे 7व्या क्रमांकावरती आणि प्रथमेश याला आपण पाहतोय 6व्या क्रमांकावरती फलंदाजी करताना. नितेश मोरे षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी करताना अजिंक्य मराठा शिरगाव संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय ओव्हर द विकेट. ऑफ साइडला आपण पाहतोय लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळते. 39 ऑन बोर्ड 39 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस प्रथमेश फलंदाजी मार्क वरती असेल. उर्वरित 11 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. चांगले क्रिकेट आपण पाहतोय आजच्या सलग 3ऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालंय आणि ग्रुप बी मधील अंतिम सामना आपण पाहत आहे. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना पुन्हा नितेश मोरे ओव्हर द विकेट समोर प्रथमेश बॅटर. ऑन द कार्पेट पुन्हा एकदा आपण पाहतोय. एक धाव परिपूर्ण एकाच धावेवरती सॅटिस्फाईड होताना आपण पाहत आहे. आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं ग्रुप ए मधील यश फाउंडेशन मुरबिया संघ क्वालिफाईड झाला, तो म्हणजेच सुपर 8 मध्ये. पहिल्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर ग्रुप ए मधील विनर टेंबोडे आणि ग्रुप बी मधील वंश 11 डहाणू असे 2 संघ. कालच्या दिवसामध्ये ग्रुप ए साई एकता बिरवाडी, ग्रुप बी मधून आपण बघितलं पवनसुत नवी असंघ आणि आज आपण पाहतो यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे. अशा पद्धतीने 5 संघ आतापर्यंत क्वालिफाईड झालेत आणि आजच्या दिवसातील दुसरा आणि स्पर्धेमधील 6वा संघ क्वालिफाईड होईल. या 2 संघांमधील ग्रुप बी मधील दांडी विरुद्ध अजिंक्य मराठा शिरगाव. यावेळेस सबमरीन लेन लाईन यॉर्कर लेनचा वापर, वाईड यॉर्कर नियंत्रण असावं लागतं असे चेंडू हाताळण्याकरता आणि ते नियंत्रण आहे. यावेळेस आपण जर बघितलं तर 3 चेंडू
आतापर्यंत फेकून झाले. धावा लागल्यात 41. फलंदाज धीरज तामोरे. यावेळेस आपण पाहत आहे मोठे फटके खेळावे लागतील, जास्तीत जास्त धावा उभारावे लागतील. चिप शॉट and yes, it's taken. Wicket the button. Wicket number 6. धीरज तामोरे back to the dugout. Gone. 6व्या विकेटचं पतन झालंय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय नितेश कडून होताना. षटक क्रमांक 5 हाताळतोय. डेट ओव्हर मध्ये थोडासा दबाव असतो गोलंदाजांवरती, परंतु यावेळेस आपण जर बघितलं तर चांगली कामगिरी बजावली गेली, जबाबदारी स्वीकारली गेली. क्रिकेट मधील आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी आणि तेच या ठिकाणी आपण पाहतोय. म्हणतात ना क्रिकेट काय खेळ आहे. सी फॉर कॉन्फिडन्स, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आय फॉर इंटेलिजन्स, सी फॉर क्लास, के फॉर नॉलेज, E for efforts, T for timing, T for temperament, T for technique, T for talent. अशा गोष्टींनी क्रिकेट बनलं आणि तोच क्रिकेटचा क्रेज या ठिकाणी आपण पाहतोय. पवनसूत नवलीच्या मैदानावरती या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नवीन बॅटर जर आपण बघितलं तर मोहित 8व्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. अशा अनुषंगाने फलंदाजी करेल. मोहित तामोरे. यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला एक धाव परिपूर्ण होताना आपण पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या 2 रन आर व्हेरी इझिली कम्प्लिटेड. 2 धावा या परिपूर्ण होताना आपण पाहतोय. 2 धावा येतील आणि या 2 धावा साईज जर आपण बघितलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलोय. धाव फलकावरती आमचे बड्डे बॉय यश पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 43 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 5 चेंडू फेकून झालेत. षटक क्रमांक 5 मधील हा अंतिम चेंडू नितेश मोरे गोलंदाज मार्कवर. यावेळेस पाहिला निवडला बाकीचं काम मोहित तामोरेने पंचांवरती सोपवलं आणि पंच दर्शवत आहेत स्वप्नील केणीसर बुर्नेपाडा यांच्या माध्यमातून वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव जमा होत आहे स्कोर कार्ड वरती आणि धावा लागल्या जात आहेत ते म्हणजे 44 धावा 44 रन या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. अंतिम चेंडू शिल्लक 5व्या षटकातील. गोलंदाज नितेश चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळालाय. 6 धावा त्याने खर्च केले आतापर्यंत. यावेळेस आपण पाहतोय 6व्या चेंडूवरती षटकार येताना मोहित तामोरेच्या बॅट मधून हा येतोय उत्तुंग पवनसूत षटकार. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 50 आकड्यावरती. 5-0 रन. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण झालाय. अंतिम षटकाचा खेळ पाहायला मिळेल. 50 धावा 10च्या सरासरीने आतापर्यंत जमवल्या गेल्या. प्रथम फलंदाजी आपण पाहतोय दांडी हा संघ करताना. दुसऱ्या साईडनं आपण पाहतोय अजिंक्य मराठा शिरगाव हा संघ. आदित्य 6वा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता येतोय. चौकार लगावला गेलाय प्रथमेश बॅट मधून आणि धावफलकावरती आपण जर बघितलं तर 54 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये. पहिल्या इनिंग मधील 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील.
मोठी टोटल उभारावी लागेल. अजून 2 ते 3 मोठे फटके आणि एक टॉप फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. 60+, 65+ करावं लागेल. पुन्हा डाऊन साईडला, पुन्हा चेंडू गॅप मध्ये आणि पुन्हा 4 धावा, उपयुक्त रन आपण पाहतोय. मच निडेड रन फॉर दिस बॅटिंग साइड. फलकावरती आपण पाहतो 58 धावा, 58 रन स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूमध्ये 2 चौकार. प्रथमेश चांगल्या रीतीची फलंदाजी अंतिम षटकामध्ये करताना पाहायला मिळते. गोलंदाज आदित्य षटकातील तिसरा चेंडूवरती सुंदररित्या टायमिंग, टेक्निकल साऊंड, 6 धावा, षटकार. स्कोर कार्ड फ्लाय होताना आपण पाहतोय. 64 धावा, 3 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा लागल्या गेल्या 14. एक्सपेन्सिव्ह ओव्हर आपण पाहतोय. डेट ओव्हर आहे आणि या डेट ओव्हर मध्ये आपण पाहतो प्रथमेशची बॅट तळपली गेले. 60+ धावा या ठिकाणी पार केल्यात. अजून आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये आहे. गोलंदाज आदित्य चौथा चेंडू या षटकातील. यावेळेस सरळ बॅटचा वापर आपण पाहतोय. चांगल्या रीतीचं क्षेत्ररक्षण आपण बघितलं दुर्वेच्या माध्यमातून. एकाच धाव या ठिकाणी परिपूर्ण करताना आपण पाहतोय. 65 धावा धाव फलकावरती. एकंदरीत 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये. आदित्य हा गोलंदाज, तर समोर आपण पाहतोय मोहित तामोरे हा बॅटर, ज्याने मागच्या षटकातील आपण बघितलं 6व्या चेंडूवरती षटकार लगवला होता. तोच बॅटर यावेळेस आपण पाहतोय. फटका फसला, शुड बी टेकन ऑन युअर्स इज टेकन. विकेटचं बटन आपण पाहतोय. विकेट नंबर 7 आपण पाहतोय. धीरज मोहित तामोरे गॉन. शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहतोय. नवीन फलंदाज चंद्रशेखर. यावेळेस हा टप्पा आपण पाहतोय. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी पंच घोषित करतायत. 65 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. इनिंग ब्रेक होताना आपण पाहतोय. पहिलं सत्र या ठिकाणी परिपूर्ण झालं. पहिलं सेशन आपण बघितलं आणि प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं दांडी या संघाने 65 धावा लावल्यात आणि 66 धावेचं टार्गेट उभं केलंय अजिंक्य मराठा शिरगाव या संघासमोर. जशा दुसऱ्या इनिंगला आरंभ होईल या ठिकाणी मायक्रोफोन वरती जोडले जातील उमरोळी यातील एक दिग्गज समालोचक व्हॉइस ऑफ उमरोळी आदरणीय सन्माननीय संतोष पाटील सर.
तर चला ऑनगोईंग मॅच कडे जाऊया, जिथे मात्र आपण पाहतायत 66 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल मिथुन तामोरे आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे पाहिलं तर नक्कीच पार्थ पाहायला मिळेल जो फलंदाजीसाठी आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शशांक. ही जोडी ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. 66 धावांचं लक्ष आहे. हे लक्ष कंप्लीट करण्यासाठी मात्र पाहूया, मागच्या मॅच मध्ये देखील दमदार फलंदाजी केली होती पार्थ यांनी. या मॅच मध्ये मात्र अंतिम इनिंग आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील. आजचा तिसरा दिवस आपण पाहतोय. पहिला चेंडू कोलवा टप्प्याचा चेंडू आहे. इथे मात्र आपण पाहतोय प्रणितकडे चेंडू फेकला जातोय. प्रणितच्या माध्यमातून चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत सिंगल रन्स नक्कीच अर्जित केली. एक धाव मात्र पहिल्या चेंडूवर पाहायला मिळते. शुभारंभ ज्याला म्हणतात तो मात्र शुभारंभ करतोय. अजिंक्य मराठा शिरगाव संघ. इथे मात्र आपण पाहतोय दुसरा चेंडू व्हाईट चा इशारा पंचांचा येताना आपल्याला पाहायला मिळेल. 1+ रन्स अजूनही काउंट केला जाईल. इथे मात्र पाहिलं जाईल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू फेकला जातोय. इथे मात्र यस नोच कॉलिंग. मागच्या मॅच मध्ये देखील तसंच झालं होतं. शशांक आणि जर पाहिलं तर पार्थ मध्ये कॉलिंग राहिली नव्हती. प्रॉपरली कॉलिंग आतापर्यंत नाहीये. हे चित्र परत पाहायला मिळालं असतं मागच्या मॅच. ते मात्र गौतम आकडे आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवला, त्यानंतर फेकला गेला. आणि धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाईल. आतापर्यंत 4 धावा. 66 धावांचं लक्ष आहे. इथे मात्र चेंडू हवेत निघून जाईल 6 धावांसाठी. षटकार. तर 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड लागली जाते. आतापर्यंत 10 धावा. 3 चेंडू झाले आहेत. 10 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 66 धावांचे लक्ष्य जे आहे हे पूर्ण करण्यासाठी नक्कीच अशा पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर जर पाहिलं तर मोठे फटके मारणं खूप गरजेचं असतील. इथून जर पाहिलं तर प्रत्येक षटकामागे 15 ते 18 धावा जमवणं खूप गरजेचं असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. सिंगल रन साठी गेलाय. शशांक मात्र दर्शवतोय 1च रन घेईन. गौतम आकडे चेंडूवर येतोय. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत सिंगल रन्स नक्कीच अर्जित केली गेली. या एक धावेची धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 11 धावा. 4 चेंडू आतापर्यंत जर पाहिलं तर कंप्लीट झाल्यात. 2 चेंडू या षटकातील मिथून आपल्याला पाहायला मिळतोय. इथं मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जर पाहिला तर वेगाने चेंडू जातोय. आणि त्यानंतर पाहिलं तर डॉट चेंडू येताना पारच्या विरोधात गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज मिथून एक यंगस्टर आहे. दांडी संघाकडे जर पाहिलं तर खूप प्लेयर्स पाहायला मिळत आहेत. आज मात्र मुख्य प्लेयर जर पाहिलं तर विवेक दवणे सारखा एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यानंतर कुणाल नाहीये. असे अनेक खेळाडू जे आहेत ते आज पाहायला मिळत नाहीये. इथे मात्र वाईट चेंडू हाताळला जातोय. धावसंख्या 1 ने वाढेल. ते म्हणजेच 12 धावा. आतापर्यंत 12 धावा जमवल्या आहेत. पार्थसाठी हा पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र जागा बनवली. चेंडूला फेकून दिलं. सरळ सीमारेषे पार. ही पार्थची ताकद आहे. नक्कीच ब्रँड ऑफ शिरगाव ज्याला म्हटलं जातंय. जबरदस्त पद्धतीने षटकार. मोहित डीजे थोडा आवाज वाढव ना. आवाज वाढव. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. मीड दिलाय का? मीड दिलाय. हॅलो चेक. हॅलो.
तू लेट आलेला, तुला भेटणार पण नव्हती. नशीब तुझं चांगलं, चांगला मित्र, मी शब्द दिला म्हणून. ती मग बनवून आणायला लागेल. तर नक्कीच प्रणित येतोय गोलंदाजी मार्कवर. आपण पाहतायत शशांक साठीचा चेंडू असेल. दुसरे षटक, पहिलं षटक ज्या पद्धतीने हाताळलं आणि ज्या धावा हव्या होत्या 18 धावा त्या जमवल्या जात आहेत पहिल्या षटकामध्ये. इथून याच पद्धतीची जर स्कोरिंग ठेवली तर जो टार्गेट आहे तो अचीव करता येईल. पुन्हा एकदा चेंडूला भिडकावून दिला, चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. इथे मात्र येतोय षटकार. क्या बात आहे, दमदार फटका पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर हाणामारी होते आणि षटकार निघून जातोय. 6 धावेने धावसंख्या जर पाहिली तर इथे मात्र आपण पाहतोय 24 रन्स, 24 धावा. वेगाने धावा जमवल्या जात आहेत. एका बाजूला पाहिलं तर मिस्टर शशांक, दुसऱ्या बाजूला पार्थ मोरे आपण पाहतोय. प्रणितचा हा चेंडू जर पाहिला तर वेगाने फेकला आणि चेंडू जर पाहिला तर गतिमान चेंडू होता. शशांक मारण्यासाठी प्रयत्न जरूर झाला, मात्र चेंडू गुडलँड स्पोर्ट्सला ज्या पद्धतीने आदळला गेला आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, योगेशच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. देखील मोठा फटका मारायचा होता. इथे मात्र चेंडू वेगाने निघून जायला येते. चौकार, क्या बात आहे. हा देखील चौकार लगावला जातोय. थोडस लेट खेळला होता पहा, टायमिंग मध्ये ताकद नव्हती, मात्र चेंडू सरळ दिशेने निघून गेला आणि ऑनसाइड रिजनला एक चौकार येतो. या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवर 28 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. तर 28 धावा स्कोरबोर्डवर आहेत. अजूनही 38 धावा दूर असतील आपल्या विजयाच्या. 66 धावाचं लक्ष आहे. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रणित सज्ज होईल चौथं षटक हाताळण्यासाठी. निषाद गरज देखील या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मात्र जागा बनवली होती, ते मात्र झेल सोडला जातोय. शशांकचा झेल मात्र खूप महत्वपूर्ण झेल असेल, तो मात्र इथे सोडला जातोय. आणि जर पाहिलं तर एक जीवनदान मिळेल, सिंगल रन्स देखील या ठिकाणी वाचवायचा होता. हा झेल खूप महत्वाचा होता. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. आता मात्र स्कोरबोर्डवर 29 धावा. निषाद गरज सर देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डायरेक्ट जॉब वरून मात्र इथे वेळात वेळ काढून उपस्थित झालाय. चेंडू पाहायला मिळेल. इथे मात्र सरळ ट्रॅकने चेंडू जातोय. चांगला चेंडू म्हणेन पंच मात्र दर्शवतायत. फेअर डिलिव्हरी पंचांच्या भूमिकेमध्ये जर आज आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 पंच. ईश्वर वैद्य सर आपण पाहतायत, जे मुख्य पंच म्हणून पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेगचा पंच जर पाहिलं तर स्वप्नील केणी आता मात्र पॉइंट रिजन मध्ये पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू असेल षटकातील. इथे मात्र फटका चांगला आहे. जबरदस्त पद्धतीने पॉइंट रिजन मध्ये खेळलाय. डीप पॉइंट मध्ये जातोय चेंडू आणि सरळ सीमारेषेपार 4 धावांसाठी येतोय चौकार. धावसंख्या जर पाहिली तर 33 धावा स्कोरबोर्डवर लागल्या आहेत. शेवटची मॅच आहे, आपण पाहतोय शेवटची इनिंग असेल. 33 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता असेल. 24 चेंडू आणि 33 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 4 षटक अजूनही बाकी आहेत फेकायचे. 2 षटकांचा खेळ झालाय. गौतम आकरे गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच येताना पाहायला मिळेल. काही गरज आहे. इथून जर पाहिलं तर कमी धावांचं षटक हाताळणं गरजेचं असेल. दांडी संघाला थोडस फील्ड मध्ये सजावट केली जाते, जाणीव आहे. कारण की
पार्थ आणि शशांक हे दोन फलंदाज असे आहेत हे मात्र मैदानाच्या आतमध्ये राहिले तर हा टार्गेट जो आहे तो देखील नक्कीच पूर्ण केला जाईल, अचीव केला जाईल, यात काही शंका नाही. जर हे दोन फलंदाज बाद झाले तर येणारे पुढचे फलंदाज ज्या पद्धतीने पाहायला मिळतील. ओहो, इथे मात्र फटका मारलाय जबरदस्त रीतीने अटॅकिंग फलंदाजी करतोय मिस्टर शशांक. बॅक या ठिकाणी पाहिलं तर जबरदस्त फटका मारतोय आणि 6 धावांसाठी येतोय षटकार. या षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या जर पाहिली तर 39 धावा आतापर्यंत जमवल्या जात आहेत. आणि विचार केला तर गौतम आखरी गोलंदाजीसाठी आला. पहिला चेंडू हाताळला, पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला. याआधी देखील प्रणित आला होता, प्रणितच्या पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला होता. मात्र सुरुवात षटकाराने करतायत फलंदाज. एकीकडे पाहिलं तर शशांक पुन्हा एकदा सज्ज असेल. ओहो, हा देखील फटका चांगला आहे, चेंडू निघून जातोय. बिग 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 षटकार, क्या बात आहे. 2 चेंडू मध्ये 12 धावा जमवतायत शशांक. आल्या आल्या मात्र मागच्या मॅच मध्ये थोडस रनआउटला पाहायला मिळाले होते, गडी बाद झाला होता, लवकर बाद झाला होता. आता मात्र चान्स मिळालाय, हा चान्स मी सोडणार नाहीये, माझा संघ विजय करायचा आहे आणि मी करणार आहे, ही मात्र भूमिका त्याने आता मात्र घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 45 धावा, 66 धावांचं लक्ष आहे. अजूनही इथून जर पाहिलं तर हा देखील चेंडू पाहायला मिळतोय, सिंगल रन्स मिळेल. अजूनही 20 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू जर पाहिले तर या ओव्हर मधले 3 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावांची आवश्यकता पार्थला आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर. आता मात्र अशा पद्धतीचा चेंडू जर दिला तर पार्थ साठी हा चेंडू पार्थ कधी सोडत नाहीये. स्लोवर चेंडू होता, शॉर्ट पिच टप्पा होता आणि त्याला मात्र सरळ फिरून मारला. ऑन साइड रिजन मध्ये मात्र कडक प्रहार केला गेला. चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी आणि अजूनही जर पाहिलं तर 14 धावांची आवश्यकता असेल. जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा हा चेंडू खूप लॉंग चेस करावा लागेल. चेंडू याच्यामध्ये जिंकेल नक्कीच. 10 धावांची आवश्यकता असेल. चेंडूचा खेळ झालाय 5. या षटकामध्ये एकंदरीत रनचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळतंय आतापर्यंत 23 धावा खर्च करतोय गौतम आकरे. जो मुख्य गोलंदाज आहे त्याच्यावर मात्र हल्ला चढवला जातोय. याआधी देखील गौतम आकरे चांगली गोलंदाजी केली होती. आज मात्र आपण पाहतो पुन्हा एकदा हा देखील चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या बाजूला मात्र चेंडू ट्रॅव्हल्स होताना षटक इथे संपलं जाईल. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रं कंप्लीट होतंय. या षटकामध्ये एकूण 24 धावा आल्यात. एकंदरीत धावांचा विचार केला तर 57 धावा स्कोर बोर्डवर लागल्यात. 9 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू जर पाहिले तर 18 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. तर धीरज येतोय गोलंदाजी मार्कवर. 9 धावांची आवश्यकता आहे. पार्थ मात्र एक गुड फिनिश या ओव्हर मध्ये करायला जाईल का हे मात्र प्रश्नचिन्ह असेल. यस, नो डाऊट. इथे मात्र प्रेक्षकांच्या भेटीला जातोय चेंडू, येतोय षटकार. धीरजवर देखील हल्ला चढवला जातोय जबरदस्त रीतीने. मात्र इथे सामना जर पाहिला तर एक तर्फी होताना पाहायला मिळेल कारण की औपचारिकता बाकी असेल. येणारे चेंडू असतील 17 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. एक गुड फिनिश, आणखीन एक षटकार मारून करेल का हे मात्र प्रश्नचिन्ह आहे. पार्थ कडे ती ताकद आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने रन चेसिंग साठी उतरलाय पार्थ, चांगल्या पद्धतीने मात्र गोलंदाजी दर्शवली त्यांच्या गोलंदाजांनी. शिरगावच्या सर्व गोलंदाज आपण पाहतोय. इथे मात्र पुढे एकदा पाहिलं जाईल. आता मात्र हा फटका देखील चांगला आहे. 1 बाउन्स, चेंडू निघून जातोय आणि फिनिश होतोय. सामना या ठिकाणी जिंकला जाईल आणि नक्कीच क्वालिफाय होतो अंतिम 8 मध्ये. म्हणून शिरगाव संघ आजच्या दिवसात 2 संघ क्वालिफाय झाले. यामध्ये जर पाहिलं तर पहिला संघ आपण पाहतोय
पहिला संघ आपण पाहिला मुरबा संघ, दुसरा संघ जर पाहिला तर शिवांश स्पोर्ट्स काटाळे, तदनंतर एकच ना मुरबाच एकच झालं ना मुरबा आणि तरकेचे दोन संघ आज क्वालिफाय झाले, मुरबा संघ आणि तदनंतर पाहिलं तर अजिंक्य मराठी शिरगाव संघ, हे दोन संघ क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच साठी लगेच आपण जाऊया.